चला तर आज आपण रायगड जिल्हा बॅट्समनचं पेपर विश्लेषण करूया. पुढे इथे काय दिलंय, क्रमशः 1 ते 8 संख्यांच्या वर्गाची बेरीज किती, म्हणजे काय तर 1 चा वर्ग अधिक 2 चा वर्ग अधिक 3 चा वर्ग असे आपण कितपर्यंत तर 8 पर्यंत, म्हणजे 8 च्या वर्गापर्यंत. ठीक आहे, तर कशी काढतात 1 ते n पर्यंतच्या वर्गाची बेरीज, काय असते सूत्र, तर n कौसामध्ये n अधिक 1 दुसऱ्या कौसामध्ये 2n अधिक 1 छेद 6. ठीक आहे, आता हे तुम्हाला लक्षात ठेवायचं वर्गाचं. ठीक आहे, आता आपण बघूया. तर इथे n किती आहे, तर n दिले आपल्याला 8 आहे ना, 8 पर्यंत काढायचं आहे. आता n बरोबर 8 इथे टाका, काय होणार, तर 8 कौसामध्ये 8 n अधिक 1 म्हणजे किती, तर 9. ठीक आहे, दुसऱ्या कौसामध्ये काय 2n अधिक 1 म्हणजे किती, तर 8 दुने 16, 16 अधिक 1 17 म्हणजे इथे 17. ठीक आहे, छेद काय येणार, तर 6. आता करा भागाकार, काय येणार, तर बे के बे बेत्रिक 6 बेचोक 8 3 एके 3 3 त्रिक 9 17 त्रिक 51 51 गुणिले 4 येणार आपलं, म्हणजे 51 गुणिले 4 किती, तर 4 एके 4 5 चोक 20 म्हणजे किती, तर 204. समजलं कसं करायचं. आता 1 ते n नैसर्गिक संख्यांचं कसं काढतात बेरीज ते तुम्हाला माहिती असेल कदाचित. बघा n कौसामध्ये काय, तर n अधिक 1 छेद 2 ही 1 ते n पर्यंतच्या नैसर्गिक संख्याची बेरीज, म्हणजे काय तर 1 अधिक 2 अधिक 2 अधिक 3 अधिक n पर्यंत. ठीक आहे, आणि 1 ते n च्या घनाची कशी बेरीज करतात 1 ते n पर्यंत संख्यांच्या, तर काय नाही फक्त हे सूत्र आणि ह्या सूत्राचा फक्त वर्ग घ्यायचा, काय तर n कौसामध्ये n अधिक 1 छेद 2 आणि ह्याच्या पूर्ण संख्येचा वर्ग घ्यायचा. ठीक आहे, हे 1 ते n पर्यंतच्या घनाची बेरीज म्हणजे 1 चा घन 2 चा घन अधिक 3 चा घन असे n पर्यंत, म्हणजे n च्या घनापर्यंत. ठीक आहे, समजलं. आणि अजून एक लक्षात ठेवा, जर तुम्हाला पहिल्या n विषम संख्यांची बेरीज जर सांगितले, पहिल्या n विषम संख्यांची बेरीज, तर कशी येते बेरीज, तर ती असते n चा वर्ग. ठीक आहे, एवढंच सूत्र आहे. ठीक आहे, आणि समसंख्यांची सांगितली तर इथे विषम संख्यांची दिली, पहिल्या n समसंख्यांची सांगितली तर समसंख्यांची सांगितली तर काय, तर n कौसात n अधिक 1. ठीक आहे, हे फक्त लक्षात ठेवा. ठीक आहे, तर चला पुढे. आता इथे काय सांगितलं बघा, ह्या प्रश्नामध्ये 15 ते 100 पर्यंतच्या सर्व समसंख्यांची बेरीज व सर्व विषम संख्यांची बेरीज यातील फरक किती हे विचारा. ठीक आहे, आता 15 ते 100 पर्यंत आपल्याला टोटल किती समसंख्या हे माहिती आहे का, म्हणजे n आपल्याला माहिती आहे का किती आहे, तिकडे आपल्याला मागे दिलं होतं की n आपल्याला म्हणजे 8 पर्यंत काढायचं, म्हणजे आपल्याला माहिती होतं की n हा 8 आहे, पण इथे माहिती आहे का, तर नाही. म्हणजे पहिल्यांदा आपल्याला काय काढावं लागेल, तर n काढावा लागेल, म्हणजेच टोटल किती समसंख्या आहेत त्या काढूया, किंवा टोटल किती विषम संख्या आहेत त्या काढूया. ठीक आहे, तर कशा काढायच्या, टोटल किती समसंख्या आहेत त्या, किंवा n कसा काढायचा, तर an म्हणजे काय, तर शेवटची टर्म ही an म्हणजे काय, तर nthवी टर्म. ठीक आहे, बरोबर पहिली टर्म अधिक n वजा 1 आणि d म्हणजे काय, तर तो किती घराने वाढत जातो. ठीक आहे, आता d किती असणार, इकडे किती घराने वाढत जातो, समसंख्या किंवा विषम संख्या, तर 2 घराने वाढत जाते ना, 2 घरानंतर समसंख्या येत जाते, किंवा 2 घरानंतर विषम संख्या येत जाते. आणि ते पहिली संख्या किती आहे, 15 ते 100 सांगितलंय, म्हणजे पहिली संख्या काय येणार, आपण समसंख्याचं बघतोय पहिल्यांदा, म्हणजे पहिली समसंख्या कुठली येणार, 15 नंतरची कुठली असते, तर 16 असते. शेवटची कुठली असणार समसंख्या, तर 100 असणार, 100 पर्यंत बोलल्यात ते, म्हणजे आपल्याला इकडे असणार an टर्म किती असणार, तर 100 असणार, अधिक n आपल्याला काढायचं आहे वजा 1 आणि d किती आहे, तर 2. आता काढा n ची किंमत, काय येणार 100 16 इथे जाऊन वजा होणार 100 मधनं, म्हणजे किती राहणार, तर 84 राहणार. ठीक आहे, बरोबर काय येणार, तर n वजा 1 आणि हे 2 बे के बे बेचोक 8 आणि बे दुने 4 म्हणजे n वजा 1 बरोबर काय राहिलं 42, म्हणजे हा वजा 1 इथे आल्यावर काय होणार, n बरोबर तर 43. आता आपल्याला n भेटला, म्हणजे आपल्याला टोटल किती किती समसंख्या आहेत त्या भेटल्या. बरोबर, आता आपण 15 ते 100 पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज घेऊया. ठीक आहे, मग बेरीज कशी काढतात, तर n छेद 2 कौसामध्ये पहिली समसंख्या अधिक शेवटची समसंख्या. ठीक आहे, लास्ट. ठीक आहे, तर n किती आहे, तर 43 आहे, 43 छेद 2 पहिली समसंख्या काय आहे, तर 16 आपण मगाशी बघितली, आणि शेवटची काय असणार आहे, तर 100 असणार आहे. ठीक आहे, आता यांची बेरीज किती येईल, तर 116 गुणिले हे काय होणार, तर 43 छेद 2 म्हणजे काय, कितीचा भाग लागेल 2चा, बे के बे बे पंचन 10 आणि बे आठी 16. आता फक्त तुम्हाला काय करायचं आहे, 58 गुणिले 43. ठीक आहे, 58 गुणिले 43 केले तर किती येईल, तर 2494 येईल. आता हे तुम्ही करून बघा. ठीक आहे, कसा करणार हा गुणाकार, 43 गुणिले 58, तर 58 कौसामध्ये 43 काय असते, 43 ची फोड काय असते, 40 अधिक 3 असते. आता 40 ने ह्याला गुणणं सोपं आहे, काय एक 0 लावायचा आणि 4 ने ह्याला गुणायचं. ठीक आहे, किती, तर 8 चोक 32 आणि हा 3
5 चोक 20 न 3 23. आता 3 गुणणं पण सोपं आहे. लावा 3 भाग. 8 त्रिक 24 आले 2 आणि 5 त्रिक 15 न 2 17 म्हणजे किती तर 174. आता ह्यांची बेरीज घ्यायची म्हणजे काय येणार तर 4 7 न 2 9 3 ने 1 4 आणि हे 2 2499 बघा 94 सॉरी आलं उत्तर. तर भेटलं आपल्याला उत्तर. समजलं कसा गुणाकार करणार. आता ही झाली समसंख्यांची बेरीज. ठीक आहे. आता विषम संख्येसाठी काय करायचं तर परत n काढायचा का तर नाही काढायचा. कारण का तर जेवढ्या समसंख्या असणार तेवढ्याच विषम संख्या असणार आहे. म्हणजे n बरोबर काय तर 43च असणार आहे. तर आता आपण विषम संख्यांची बेरीज बघूया. ठीक आहे. विषम संख्यांची बेरीज बरोबर काय तर n/2 म्हणजे 43/2. पहिली विषम संख्या कुठली असणार आहे तर पहिली 15 आहे. ठीक आहे. आणि शेवटची किती असणार आहे तर 99 असणार आहे. ठीक आहे ना. आता यांची बेरीज किती होणार तर 114 होणार. ठीक आहे. गुणिले 43/2 बे के बे बे पंचन 10 बे 7 14 57 गुणिले 43 करायचं. आता हा गुणाकार मी मगाशी दाखवल्याप्रमाणे केला तर तुम्हाला भेटेल 2451. ठीक आहे. आता ह्यांचा फरक घ्या जो आपल्याला विचारलाय. ठीक आहे. 2494 वजा 2451 किती तर 43 येते. ठीक आहे. म्हणजे तुमचं उत्तर काय तर 43 आहे उत्तर. तर आहे. समजलं कसं करायचं. तर चला पुढे. आता इथे काय सांगितलं खालीलपैकी कोणती जोडमूळ संख्यांची जोडी नाही. ठीक आहे. आता जोडमूळ संख्या काय असते जोडमूळ संख्या तर जोडमूळ संख्या म्हणजे काय तर अशा दोन संख्या ज्यांच्यामधला त्यांचा फरक किती आहे तर 2 आहे. ठीक आहे. ज्यांचा फरक हा 2 आहे आणि त्या दोन्ही संख्या ह्या मूळ संख्या आहे. ठीक आहे. तर बघा इथे मूळ संख्या कुठल्या कुठल्या आहेत तर 69 ही मूळ संख्या असू शकते का तर नाही का ते 3 भाग जातो म्हणजे हे तुमचं उत्तर असूच शकत नाही. ठीक आहे. आता बाकीच्या जेवढ्या पण संख्या आहेत त्या सगळ्या मूळ संख्या आहेत. आता बघा फरक 2-2 आहे का बघा प्रत्येकांमधला तर आहे. प्रत्येकांमधला फरक 2-2 आहे. याचा अर्थ तुमचं उत्तर काय येणार तुमचं तर बी हे उत्तर येणार. ठीक आहे. तुम्हाला नाही विचारलेलं. ठीक आहे. समजलं. चला आणि अजून एक लक्ष द्या जर तुम्हाला जोडमूळऐवजी सहमूळ विचारलं तर ही सहमूळ संख्यांची जोडी कुठली तर मग कसं करणार तर लक्षात ठेवा सहमूळ संख्यांची मसावी ही नेहमी 1 असते. ठीक आहे. आणि त्या मूळ संख्या असण्याची गरज नाही सहमूळ मध्ये. ठीक आहे. त्या नैसर्गिक आणि किंवा वास्तव ह्या कुठल्याही संख्या असू शकतात. ठीक आहे. फक्त त्यांचे तुम्हाला काय चेक करायचे तर मसावी 1 चेक करायचे. ठीक आहे. समजलं जोडमूळ आणि सहमूळ मधला फरक. तर चला पुढे. आता इथे काय सांगितलं बघा ही एक संख्या मला दिली आहे त्याच्यामध्ये पहिल्या 25 संख्यांची एकूण बेरीज किती बघा. आता आपल्याला इथे n दिलेली आहे त्यांनी म्हणजे किती तर त्याने सांगितलं 25 एवढ्या संख्या आहेत. ठीक आहे. इथे पहिली संख्या कुठली आहे तर माहिती आहे आपल्याला किती आहे तर 5 आहे. शेवटची संख्या तुम्हाला माहिती आहे का तर नाही माहिती मिळत. आणि ह्यांच्यातला फरक किती आहे तो माहिती आहे तुम्हाला 5 वजा 13 किती सॉरी 13 वजा 5 किती तर 8. 21 वजा 13 किती तर 8. 29 वजा 21 किती तर 8 म्हणजे 8 ने वाढत चाललंय. ठीक आहे. याचा अर्थ तुमचा डी काय आहे ना डी तर 8 येणार. ठीक आहे. तर त्याने आपल्याला इथे सांगितलं बेरीज करायची आहे पण पहिल्यांदा आपल्याला शेवटची जी कुठली संख्या आहे ती काढावी लागेल. ठीक आहे. शेवटची संख्या कशी काढणार म्हणजे a चा 25 किती काढणार a n किती कसा काढणार तर a अधिक n वजा 1 आणि गुणिले d. a किती आहे किंवा पहिली संख्या किती आहे तर 5 आहे अधिक n इकडे आपल्याला माहिती आहे 25 वजा 1 म्हणजे किती होणार तर 24 आणि d किती आहे तर 8. आता 24 गुणिले 8 किती तर 192 24 8 92 असेल अधिक 5 म्हणजे किती होणार तर a25 म्हणजे आपली शेवटची संख्या किती येणार तर 197. ठीक आहे. आता करा बेरीज. मी मगाशी सांगितलं बेरीज कशी करायची ती काय काय असं सूत्र तर n/2 म्हणजे n किती आहे तर 25 25/2 आणि कंसामध्ये काय तर पहिली संख्या अधिक शेवटची संख्या आपण काढली 197 म्हणजे काय येणार तुमचं उत्तर बघा आता तर 25/2 आणि 197 अधिक 5 तर 202. ठीक आहे. म्हणजे बे के बे बे 00 आणि बे के बे म्हणजे 101 गुणिले 25 करायचं तुम्हाला म्हणजे काय उत्तर येणार तुमचं 25 एके 25 आणि हे 2 वरती जाणार. ठीक आहे. 2500 आणि हे 2 आणि 25 एके 25 म्हणजे काय उत्तर येणार तुमचं तर 25. समजलं. चला पुढे. आता इथे काय सांगितलंय 1 ते 100 पर्यंतच्या अंकात 9 हा अंक किती वेळा येतो तर बघा 2 ते 9 पर्यंत जे अंक आहेत ते 1 ते 100 मध्ये किती वेळा येतात तर 20 वेळा येतात. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. फक्त जो एक जर आहे एक जर विचारला तुम्हाला एक हा अंक किती वेळा येतो तो किती वेळा येतो तर 21 वेळा येतो. काय 21 वेळा येतो तर बघा 100 मध्ये 1 आहे तुमचा. ठीक आहे. समजलं. चला आता इथे गुणाकार आहे बघा कसा करायचा गुणाकार मी मगाशी सांगितल्याप्रमाणे काय करायचं तर 404 गुणिले 20 अधिक 3 म्हणजे तुमचं गुणाकार हा सोपा होईल. ठीक आहे. आता 20 ने ह्याला गुणा आणि नंतर त्यांची बेरीज करा कशासोबत तर 3 ने ह्याला गुणून. ठीक आहे. तर 20 ते पहिल्यांदा गुणा बरं 0 हा तशाच्या तसा येईल
दोनाने फक्त तुम्हाला 404 ला गुणायचं आहे, म्हणजे काय येणार तर 4 दुने 8, 0, 2 0 2 0 आणि 4 दुने 8, ठीक आहे. अधिक काय तर 3 गुणाकार, 4 त्रिक 12, 1 3 0 0 आणि 1 3 चौक 12, म्हणजे 80 मध्ये तुम्हाला फक्त 1212 हे अधिक करायचे आहेत. तर काय येणार 2 9 2 आणि 9, म्हणजे 92 92 हे तुमचं उत्तर असेल. समजलं कसं करायचं? चला पुढे. आता बघा परत तेच तसंच विचारलंय, पुढीलपैकी कोणते पद हे ह्यांच्या गुणाकाराच्या किमती एवढे आहे, ठीक आहे. परत कसा येणार ह्याचा गुणाकार 450 आणि काय करायचं 40 वजा 4 हे 36 असतात, बरोबर आहे. करा ह्यांचा गुणाकार काय येणार तर हा शून्य येणार 4 वरचा तशाच्या तसा, परत हा शून्य येणार. आता 4 ने फक्त तुम्हाला 45 ला गुणायचं आहे. 5 चौक 20, सॉरी 0 2 आणि 4 चौक 16 17 18, काय आलं तर 18,000 वजा काय येणार परत 4 ने गुणतोय म्हणजे काय येणार तर हा शून्य तसाच्या तसा येणार, बरोबर आहे. आपण इथे घेऊया, ठीक आहे, वजा आणि 45 गुणिले 4 मग असे आपण केले किती येते 180, ठीक आहे. तर करा हे 0 0 तशाच्या तसे, 10तून 8 गेले 2, 7तून 1 गेला 6 आणि हा 1, म्हणजे असं हे उत्तर यायला पाहिजे तुमचं, ठीक आहे. ह्यांचा गुणाकार म्हणजे तर करून बघा. पहिल्यांदा आपण ह्याचं करूया, ठीक आहे. तर बघा इथे काय होणार हा शून्याच्या शून्य तसाच्या तसं लागणार, ठीक आहे. पण पुढे काय होणार बघा 8 चौक 32 म्हणजे 2 येणार इथे, पण आपला 2 आहे का इथे दशक स्थानी तर नाही 0 आहे, म्हणजे हे उत्तर तुमचं नसेल, ठीक आहे. सी बघा तर 50 ते फक्त 144 तुम्हाला गुणायचं आहे, म्हणजे हा शून्य तसाच्या तसा येणार. 5 ने फक्त 4 ला गुणा, 5 चौक 20 म्हणजे 2 शून्य तर आले, वरती 2 घ्या, परत 5 चौक 20 न 2 22, मग परत 2 शून्य घ्या, सॉरी 2 घ्या, 5 एके 5 न 2 7, म्हणजे किती येते तर 7200 येते. याचा अर्थ हे सुद्धा नाही. डी बघूया, ठीक आहे. 900 गुणिले 12 करायचं आहे, म्हणजे 2 शून्य ऑलरेडी लावून घ्या, 12 9 अष्टोदरचे म्हणजे काय ते 108, याचा अर्थ हे सुद्धा नाही. आता बी चेक करा, तर हे 2 शून्य दशेच्या तसे, 18 9 62 दाशे म्हणजे 162 येते, ठीक आहे. समजलं कसं करायचं? चला आता इथे सांगितलं 42 मीटर लांबीची पट्टी 6 ठिकाणी सारख्या अंतरावर कापली तर प्रत्येक तुकडा किती मीटर लांबीचा निघेल. आता बघा एक अशी पट्टी आहे, समजा तुम्ही 2 ठिकाणी कापली तर किती तुकडे पडतात तिचे तर 3 तुकडे पडतात, बरोबर आहे. तर आपण 6 ठिकाणी जर कापली तर किती तुकडे पडणार टोटल तर 7 तुकडे पडणार, म्हणजे तुमचं ही टोटल लांबीला तुम्हाला 7 ने भागावं लागणार, म्हणजे 42/7 आणि 7 सक्कम 42, म्हणजे एक तुकडा किती मीटरचा असेल तर 6 मीटरचा असेल. समजलं? तर चला पुढे. आता ह्याला 5 ने निशेष भाग जाणारी खालीलपैकी संख्या कुठली? 5 ने कुठल्या संख्येला भाग जातो जर संख्येच्या शेवटी 0 असेल तर किंवा 5 असेल तर. ह्या दोनच संख्येला 5 ने भाग जातो, एकक स्थानी हे दोन संख्या असतील तर, ठीक आहे. म्हणजे आता इथे कुठली संख्या आहे बघा तर 45 65 ही एकच संख्या आहे, ठीक आहे. याचा अर्थ उत्तर तुमचं कुठलं तर बी. आता 2 ने विचारलं तर शेवटची संख्या जर सम असेल तर, ठीक आहे, म्हणजे शेवटच्या संख्येला 2 ने भाग जात असेल तर, ठीक आहे. 4चं कसं करायचं, 4ची कसोटी कशी करायची तर शेवटचे 2 अंक घ्यायचे, त्या 2 अंकाला जर 4 ने भाग जात असेल तर पूर्ण संख्येला 4 ने भाग जातो, ठीक आहे. 8ची कशी करायची तर शेवटचे 3 अंक घ्यायचे, शेवटच्या 3 अंकांना जर 8 ने भाग जात असेल तर पूर्ण संख्येला 8 ने भाग जातो, ठीक आहे. ही झाली 2 4 आणि 8ची कसोटी, ठीक आहे. 5ची मी तुम्हाला दाखवली. 3ची कशी असते तर प्रत्येक संख्येची बेरीज, त्या बेरजेला जर 3 ने भाग जात असेल तर सगळ्या संख्येला 3 ने भाग जातो, ठीक आहे. तशी सेम 9ची आहे, 3 किंवा 9, ठीक आहे. प्रत्येक संख्येची बेरीज करायची आणि त्या बेरजेला जर 9 ने भाग जात असेल तर पूर्ण संख्येला 9 ने भाग जातो. आता उरलं काय तर 6. 6ची कशी तर 2 गुणिले 3, म्हणजे 2ची पण कसोटी सिद्ध झाली पाहिजे आणि 3ची पण झाली पाहिजे. समजलं? पुढची कुठली आहे तर सगळ्यात महत्वाची आहे ती 7ची, ठीक आहे. तर 643 एक आपण एक्झाम्पल घेऊया, ठीक आहे. आता हे सर सांगतील तुम्ही सोपंच घेतलंय, 7 ने तर असा पण आपण भाग देऊन बघू शकतो, ठीक आहे. पण समजा मोठी संख्या असेल तर कसं करायचं ते करा, ठीक आहे. म्हणजे कसं करायचं ते मी तुम्हाला दाखवतो. तर काय करायचं एकक स्थानाच्या अंकाचा दुप्पट घ्यायची, ती पुढच्या संख्येतनं वजा करायची, म्हणजे 64 वजा 3 गुणिले 2 किती तर 6, म्हणजे किती येणार तर 58 येणार. आणि जे उत्तर येते त्याला जर 7 ने भाग जात असेल तर पूर्ण संख्येला 7 ने भाग जातो, ठीक आहे. आता ही लहान संख्या घेतली, मोठी संख्या घेतल्यावर पण तसंच करायचं, ठीक आहे. आता महत्वाची राहिली ती 11ची. 11ची कशी करायची तर आता हे बघा ही संख्या समजा घेऊया 8 5 4 2, ठीक आहे. आता एक सोडून एक अंक, ठीक आहे, ह्यांची काय करायची बेरीज करायची. 8 न 4 12 आणि 5 आणि 2 7. आता हे जर दोन अंक समान असते तर त्या संख्येला 11 ने भाग जातो, पण हे संख्या समान नाही, ठीक आहे.
समान नाही तर काय करायचं, तर ह्यांचा वजाबाकी करायची, फरक घ्यायचा. ठीक आहे, किती येणार फरक, तर 3 2 5. 5ला 11ने भाग जातो का, तर नाही जात. म्हणजे याच्या फरकाला सुद्धा 11ने भाग जात नाही आणि त्या दोन्ही संख्या सुद्धा समान नाही. ठीक आहे, याचा अर्थ 11ने ह्या पूर्ण संख्येला भाग जात नाही. ठीक आहे, हे असं काढायचं. समजलं. चला आता इथे विचारलाय 45चा वर्ग विचारलाय. ठीक आहे, कसा काढतात, शेवटी 5 असलेल्या संख्येचा वर्ग, तर ह्या शेवटचा म्हणजे एकक स्थानचा 5 ह्याचा वर्ग घ्यायचा. ठीक आहे, तो किती येणार, तर 25. ठीक आहे, आणि त्याची पुढची संख्या कुठली, 4. 4चा पुढचा अंक कुठला असतो, तर 5 ह्यांचा गुणाकार घ्यायचा. 5 चोक 20 म्हणजे काय होणार उत्तर तुमचं, तर 20 25 आहे उत्तर. आहे सोपं आहे, तर सोपं आहे म्हणजे काहीच करायची गरज नाही. आता समजा 43चा वर्ग विचारला असता तर कसा केला असता 43चा वर्ग, तर बघा ट्रिक बघा. 43च्या जवळचा शून्य असलेल्या संख्या कुठली असते, तर 40 असते. 40 म्हणजे आपण 43 पासून किती घर वरती गेलो, तर 3 घर वरती गेलो ना, आणि परत 43च्या 3 घर पुढे जायचं आपल्याला. ठीक आहे, म्हणजे 46. आता ह्या दोन संख्येचा गुणाकार घ्यायचा. 46 गुणिले 40 सोपा आहे गुणाकार घेणं. तर पहिले शून्य जशाच्या तसा येईल, 4ने ह्याला गुणायचं. 4 × 24 हे 2, 4 चोक 16 न 17 18 म्हणजे 1840 हा त्यांचा गुणाकार आला. आणि आपण किती घराने पुढे गेलोय किंवा मागे गेलोय, तर 3 घराने मागे पुढे गेलोय. म्हणजे ह्या 3चा वर्ग घ्यायचा आणि तो त्याच्यामध्ये अधिक करायचा. म्हणजे ह्याच्यामध्ये अधिक करा. ठीक आहे, हा 9 हा 4 हा 18 म्हणजे ह्यांची बेरीज केला तुम्हाला भेटेल 1849 आणि तो झाला तुमचा 43चा वर्ग. आहे सोपं. तर बघा येतो का, बघा 1849 कॅल्क्युलेटरवर करून. ठीक आहे, समजलं. चला आता हे बघा सोपंच आहे. ह्यांचा गुणाकार केलाय 24 आणि 36चा, तो किती, तो 864. परत सेम दिलाय, फक्त इकडे 24 आहे तिथे शून्य अधिक लावलाय म्हणजे पुढे लावलाय, आणि 360ला पण शून्य हा पुढे लावलाय. म्हणजे 2 शून्य तुमचे वाढणार कशावर, तर ह्याच्यावर 2 शून्य वाढणार. म्हणजे काय येणार तुमचं उत्तर, तर 86400. समजलं, सोपंच आहे. चला आता हे पण सोपं आहे बघा. 15 - 2 त्याचा वर्ग सांगितलं कौसाचा. 15 - 2 किती येतात, तर 13 येतात. आणि 13चा वर्ग काय येतो, तर 169 येतो. समजलं. चला आता इथे काय सांगितलंय, विराज आणि त्याच्या आईच्या वयाची बेरीज 36 वर्ष आहे आणि 4 वर्षानंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 1:3 होईल. तर विराजचे आजचे वय किती, तर हा विराज वी घेऊया. ठीक आहे, आईचा 1 घेऊया. ह्यांची बेरीज किती येते, तर 36 दिले आपल्याला. ठीक आहे, हे पहिलं समीकरण. आणि सांगितलं 4 वर्षानंतर म्हणजे विराजच्या 4 वर्षानंतर छेद आईच्या पण 4 वर्षानंतर काय येते त्यांचं गुणोत्तर, तर 1:3 येते. करा क्रॉस गुणाकार, तर किती येणार, 3v अधिक 4 त्रिक 12 बरोबर काय येणार, तर a अधिक 4. आता ह्या a इथे आणा, 3v वजा a आणि ह्या 12 ह्या साईडला जाऊन द्या. म्हणजे काय होणार, 12 वजा 12 अधिक 4 तर वजा 8. ठीक आहे, हे झालं तुमचं दुसरं समीकरण. आता कोणाचं सांगितलं आपल्याला, विराजचं वय काढायला सांगितलंय. म्हणजे आपण आई घालवूया. ठीक आहे, पहिल्या आणि दुसऱ्या समीकरणावरून बघा, v अधिक a बरोबर 36 आणि 3v वजा a बरोबर वजा 8. काय करावं लागेल, ए घालवण्यासाठी आपल्याला, तर त्यांची बेरीज करावी लागेल. ठीक आहे, म्हणजे ए तुमचा जाईल म्हणजे 0 येईल. ठीक आहे, 3v अधिक v किती, तर 4v बरोबर 36 अधिक वजा 8 म्हणजे किती, तर 36 वजा 8 किती, तर 28. आणि 4 1 4 4 7 28 म्हणजे विराजचं वय किती येणार तुमचं आजचं, तर 7 येणार. ठीक आहे उत्तर, तर आहे हे बघा. समजलं. चला आता इथे बघा काय सांगितलं. परत आपण मग पहिल्यांदा बघितलं तसं 25च्या पाढ्यातील पहिल्या 9 संख्यांची बेरीज किती. आता 9 म्हणजे काय आहे तुमचा, तर n आहे. टोटल संख्या त्यांनी सांगितली आपल्याला, n बरोबर काय, तर 9 आहे. ठीक आहे, पहिली संख्या कुठली आहे, 25च्या पाढ्यामध्ये 25च असणार आहे. ठीक आहे, आणि त्या 9वी संख्या कुठली असणार आहे, तर काढायची गरज आहे का आपल्याला परत, तर नाही, आपल्याला माहिती असते पाढाचं 25चा. ठीक आहे, 25 9 2502 असतात. ठीक आहे, म्हणजे 225 असतात. म्हणजे पहिली संख्या पण भेटली आणि शेवटची संख्या पण भेटली तुम्हाला. ठीक आहे, आणि n तर माहिती आहे. तर काढा त्यांची बेरीज कशी काढणार, तर n/2 9/2 शेवटची संख्या अधिक पहिली संख्या म्हणजे 225 अधिक 25 म्हणजे किती, तर 250. ठीक आहे, हे गुणिले असणार. बे एके बे, बे दुने 4, बे पंचन 10. ठीक आहे, 125 गुणिले 9. तर हा गुणाकार केला पाहिजे, तर तुम्हाला काय भेटणार, तर 1125 हे उत्तर भेटणार. ठीक आहे, समजलं. चला आता हे बघा, हे थोडंसं ट्रिकी आहे, इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, काय सांगितलंय, क्रमागत 2 समसंख्यांचा लसावी 312 आहे. तर त्या संख्या कुठल्या, म्हणजे तुम्हाला काय दिलाय, तर लसावी दिलाय. ठीक आहे, लसावी किती दिलाय, तर 312 दिलाय आणि त्यात 2 क्रमगत संख्या सांगितल्या. आता नेहमी लक्ष ठेवा, 2 समसंख्या म्हणजे 2 एका पाठोपाठ येणार एक संख्या, त्यांचा जो मसावी असतो, मसावी तो नेहमी काय असतो,
तर 2 असतो. ठीक आहे, म्हणजे एका पाठोपाठ ज्या संख्या येतात त्यांचा मसावी काय असतो तर 2 असतो. समसंख्या किंवा विषम संख्याबद्दल बोलतो. ठीक आहे, तर आपण त्या काय करूया तर पहिल्यांदा त्या दोन संख्या ए घेऊया एक आणि एक बी घेऊया. ठीक आहे, म्हणजे आपलं सूत्र काय असते तर दोन संख्यांचा गुणाकार बरोबर काय तर लसावी गुणिले मसावी. लसावी किती आहे 312, मसावी किती आहे 2. आता 312 गुणिले 2 किती येते तर 624 येते. ठीक आहे, आणि हे ए बी. ठीक आहे, आता तुम्ही हे दोन संख्या काढा. कशा काढणार तर 624 हा गुणाकार आला पाहिजे. ठीक आहे, ह्या दोन चारही ऑप्शन मधले संख्यांचा गुणाकार करून बघायचे. तो किती आला पाहिजे तर 624 आला पाहिजे. तर बघा पहिलं काय करायचं ह्याच्यामध्ये गुणाकार नाही करत बसायचं. शेवटचे जे एकक स्थानचे अंक आहेत ते गुणून बघायचे. 4 दुने 8 म्हणजे एकक स्थानी काय येणार उत्तराच्या 8 येणार. इथे आहे का 8 तर नाही म्हणजे हे उत्तर नसणार आहे तुमचं. इथे 0 येणार एकक स्थानी 2 0 0 म्हणजे हे पण उत्तर नसणार. इथे बघा 8 सक 48 म्हणजे एकक स्थानी काय येणार तर 8 येणार. याचा अर्थ हे पण उत्तर नसणार आहे. आता इथे बघा 6 चोक 24 म्हणजे एकक स्थानी काय येणार आहे 4 येणार. आपल्याला पण तेच हवं होतं. याचा अर्थ उत्तर काय असणार तुमचं 24 आणि 26. आता यांचा गुणाकार करून बघा 624 येतो का. ठीक आहे, समजलं. चला आता हे बघा हे सोपंच आहे. एका गावात एवढे मतदार आहेत. ठीक आहे, 2200 मतदार आहेत. त्याच्यापैकी 483 पुरुष आहेत, 277 महिला आहेत. त्याच्यापैकी नाही तर मतदानात भाग घेतला नाही ते. ठीक आहे, म्हणजे हे टोटल आहेत, ही टोटल संख्या आहे. ठीक आहे, ह्या एवढ्या लोकांनी मतदानामध्ये भाग घेतला नाही तर किती जणांनी मतदानाचा हक्क बजावला असं विचारलं. ठीक आहे, म्हणजे ह्यांची तुम्हाला बेरीज करायची आहे आणि ती बेरीज 2200 मधनं वजा करायची. म्हणजे तुम्हाला काय भेटेल उत्तर तर मतदानाचा हक्क किती जणांनी बजावला ते भेटेल. ठीक आहे, तर तुम्ही हे केल्यानंतर तुम्हाला काय भेटेल तर 1440 हे तुम्हाला उत्तर भेटेल. ठीक आहे, समजलं तर करून बघा. ठीक आहे, चला आता इथे काय सांगितलं किरणने जसा जसे 8 दराने म्हणजे काय तुमचा झाला तर आर झाला दर झाला. ठीक आहे, 8000 रुपये हे काय झालं तुमचं प्रिन्सिपल झालं किंवा काय झाली रक्कम झाली 5 वर्ष मुदतीसाठी. म्हणजे हे झालं तुमचं टाइम. सरळ व्याजाने घेतली तर त्याला एकूण किती सरळ व्याज द्यावे लागेल. काय असते सरळ व्याजाचं सूत्र तर सिंपल इंटरेस्ट बरोबर प्रिन्सिपल गुणिले रेट ऑफ इंटरेस्ट गुणिले टाइम छेद 100. ठीक आहे, प्रिन्सिपल किंवा रक्कम किती आहे तर 8000 रुपये. ठीक आहे, रेट किती आहे किंवा दर किती आहे तर 8 आहे आणि टाइम किती आहे किंवा काळ किती आहे तर 5 आहे छेद काय तर 100. 2 शून्य गेले हे 2 शून्य गेले. आता करा 8 पंचन 40, 40 गुणिले 80 किती तर हे 2 शून्य घ्या आणि 8 चोक 32 करा म्हणजे तुमचं उत्तर काय येईल तर 3200 रुपये. समजलं, सोपंच आहे. चला आता इथे सांगितलं 4 क्रमगत संख्यांची सरासरी 35 आहे तर त्यापैकी सर्वात लहान संख्या कुठली. तर पहिल्यांदा आपण काय करूया तर पहिली एक संख्या एक्स मानूया. ठीक आहे, त्याच्यामधली आता त्याच्या पुढची समसंख्या कुठली येणार तर 2 ने वाढत जाते म्हणजे काय येणार तर एक्स अधिक 2 येणार. ठीक आहे, त्याच्या पुढची समसंख्या कुठली येणार तर 2 ने वाढते म्हणजे काय येणार एक्स अधिक 4 येणार. आता आपण काय करूया सोपं करण्यासाठी तर एक्सच्या मागची घेऊया म्हणजे काय येणार ती मागची संख्या कुठली एक्स वजा 2 येणार समसंख्या. ठीक आहे, आता ह्यांची आपल्याला सरासरी दिली आहे. ठीक आहे, ती किती आहे तर 35 आहे म्हणजे त्यांची टोटल किती होणार तर ह्याचे 4 संख्या आहेत बरोबर आहे म्हणजे गुणिले 4 करा ही तुमची टोटल झाली. ठीक आहे, ती किती येणार तर 4 पंचन 20 हे 2 4 त्रिक 12 2 14 म्हणजे किती येणार तर 140 येणार. ठीक आहे, करा यांची बेरीज. तर इथे काय होणार तर हे वजा 2 अधिक 2 जाणार. ठीक आहे, आता एक्स किती राहिले बघा 1 2 3 आणि 4 एक्स राहिले. ठीक आहे, आणि दुसरी संख्या कुठली राहिली तर अधिक 4 राहिल्या. ठीक आहे, अधिक 4 बरोबर काय तर 140. आता हे 4 इथे जाऊन वजा होईल म्हणजे काय होणार तर 136 येणार आणि एक्स बरोबर काय तर हे 4 ह्याला छेदाला जाणार म्हणजे काय होणार तर 136 छेद 4 म्हणजे 4 1 4 4 त्रिक 12 आणि 1 4 चोक 16 म्हणजे एक्स बरोबर काय आलं तुमचं तर 34 आलं. पण आपल्याला त्यांनी काय सांगितलं लहान संख्या. आपण लहान संख्या कुठली घेतली ती तर एक्स वजा 2 घेतली होती म्हणजे 34 वजा 2. ठीक आहे, म्हणजे किती येणार तुमची लहान संख्या तर 32 येणार. समजलं. चला पुढे आता इथे काय सांगितलंय तर थोडंसं बघा ट्रिकी आहे. तुम्ही हे नका करू की तुम्ही सांगतील सर सूत्र हे चुकते. ठीक आहे, बघा कसं करायचं ते. जर घड्याळात 10 वाजून 14 मिनिट झाले असतील तर तास व मिनिट काटा यांच्यातील कोण किती. काय असतं सूत्र आपलं तर 30A वजा 11/2B. ठीक आहे, हे काय असते तर मॉड मध्ये असते. ठीक आहे, आता ए काय असतो तर तास असतो. ठीक आहे, आणि बी काय असतो तर मिनिट असतो. आता इथे तास किती आहे तर 10 वाजून आहे आणि मिनिट किती आहे तर 14 मिनिट आहेत. ठीक आहे, टाका ए बरोबर 10 तर 30 गुणिले 10 हे मॉड मध्ये वजा 11/2 गुणिले बी म्हणजे मिनिट किती तर 14 आहे. ठीक आहे, बे 7 14 म्हणजे इथे काय येणार तर 77 येणार आणि इथे काय येणार
32 गुणिले 10 तर 300 येणार. म्हणजे तुमचं उत्तर काय यायला पाहिजे होतं, तर 223 डिग्री हा त्यांच्यातला कोण यायला पाहिजे होता. का तर बघा 10 वाजता तेव्हा काटा कुठे असतो, तास काटा, तर असा हा 10 वर असतो. ठीक आहे, हे समजा घड्याळ आपण बघूया. हा, हे 90 डिग्री मध्ये मी तुम्हाला काढलाय, म्हणजे 10 वर असतो काटा. ठीक आहे, आणि 14 म्हणजे काय, तर काटा कुठे असतो, तर हा जर 15 असेल तर काटा असा कुठेतरी असतो. ठीक आहे, आता हा कोण आपण काढला किती, तर 223 काढला. पण ते आहे का उत्तरमध्ये 223, तर नाही मिळत. मग आपल्याला कुठला काढावा लागेल, कोण, तर हा काढूया. ठीक आहे, हा पण कोण झाला ना त्यांच्यामधला. तर टोटल किती असते, 360 वजा 223, म्हणजे किती येणार उत्तर तुमचं, हे वजाबाकी केली तर 10 वजा 3 किती, 7. 5 वजा 2 किती, तर 3. आणि 3 वजा 2 किती, तर 1. म्हणजे 137 डिग्री हा सुद्धा एक कोण असणार. ठीक आहे उत्तर, तर आहे हे बघा. समजलं. चला, 4 मित्र MNOP असून त्याच्यात एक रक्कम पुढील प्रमाणे वाटली. एम ला पी पेक्षा 5 रुपये कमी मिळाले, म्हणजे पी ला एम पेक्षा जास्ती मिळाले. किती मिळाले, तर 5 रुपये जास्ती. ठीक आहे, आता अशा प्रश्नामध्ये चिन्ह ही एकाच दिशेला तुम्हाला घ्यायची आहेत, म्हणजे तुमचं गणित करायला सोपं होईल. ठीक आहे, पुढे सांगितलं एन ला एम पेक्षा 2 रुपये जास्त मिळाले. एन ला एम पेक्षा 2 रुपये जास्त मिळाले. ठीक आहे, ओ ला एन पेक्षा 4 रुपये कमी मिळाले. ओ ला एन पेक्षा 4 रुपये कमी मिळाले, म्हणजे एन ला 4 रुपये जास्त भेटले. तर सर्वात जास्त व सर्वात कमी पैसे कोणाला मिळाले. ठीक आहे, तर आता इथे बघा एम पेक्षा हे दोन्ही मोठे आहेत, एन पण मोठा आहे, पी पण मोठा आहे. पण ह्यांच्यामधला मोठा कोण असेल, पी आणि एन मधला, तर पी मोठा असेल. का तर एम पेक्षा हा 5 ने मोठा आहे आणि हा एम पेक्षा फक्त 2 ने मोठा आहे, म्हणजे पी हा एम पेक्षा मोठा असेल. ठीक आहे, म्हणजे पी इथे घेऊया. ठीक आहे, त्याच्यानंतर कोण येईल, त्याच्यानंतर, तर एनच येणार. का, एन बघा एम पेक्षा पण मोठा आहे आणि ओ पेक्षा पण मोठा, म्हणजे एन इथे येईल. ठीक आहे, आता त्याच्यानंतरची पोझिशन महत्वाची आहे. त्याच्यानंतरची पोझिशन कुठली येईल, एम ची येईल का ओ ची येईल. तर इथे बघा एन हा एम पेक्षा फक्त 2 ने मोठा आहे आणि ओ पेक्षा तो 4 ने मोठा आहे. एन, याचा अर्थ इथे कुठला येईल, तर एम येईल. ठीक आहे, आणि त्याच्या खालती कोण येईल, तर ओ येईल. ठीक आहे, म्हणजे तुमचा सर्वात मोठा कोण झाला, तर पी झाला, आणि सर्वात लहान कोण झाला, तर ओ झाला. आहे उत्तर, तर आहे. पण हे बघा असं चुकी करायची नाही, ओपी पण दिलेलं आहे इथे. ठीक आहे, तुमचं उत्तर काय येणार, पी आणि ओ. ठीक आहे, समजलं. चला, आता हे बघा नंबर सिरीज विचारल्या, सोप्याच आहेत, बघूया आपण. ठीक आहे, इथे काय केलं आहे, तर पहिल्या संख्येची दुप्पट घेतले. बघा, बेद दुने 4, 4 दुने 8, 8 दुने 16, 16 दुने 32, आणि 32 दुने काय असते, तर 64. समजलं. आता इथे काय केलंय बघा, तर 5 आणि 6 मधला फरक किती आहे, तर 1 आहे. 6 आणि 8 मधला किती आहे, तर 2 आहे. 8 आणि 11 मधला किती आहे, तर 3 आहे. म्हणजे ते नैसर्गिकरित्या वाढवत चालले. ठीक आहे, एक एक अंक. 11 आणि 15 मधला किती, तर 4 आहे. 15 आणि पुढची संख्येमध्ये कितला पाहिजे, तर 5 पाहिजे. म्हणजे पुढची संख्या कुठली येईल, तर 20 येईल. आणि त्याच्या पुढच्या संख्येमध्ये कितीचा पाहिजे, तर 6चा पाहिजे. म्हणजे 20 अधिक 6 किती येईल, तर पुढची संख्या 26 येईल. म्हणजे काय उत्तर येईल तुमचं, तर ए. ठीक आहे, आता इथे काय केलंय बघा, 3 दुने 6. ठीक आहे, 6 त्रिक 18, 18 चोक 72, म्हणजे पुढच्या नैसर्गिक संख्येने गुणत गेले. ठीक आहे, 72 गुणिले 5 तर 360 येते. ठीक आहे, आणि 360 गुणिले 6 किती येणार, तर 2160. ठीक आहे, समजलं. चला, आता इथे काय सांगितलं, एक स्त्रीकडे बोट दाखवून शांती म्हणाली, माझ्या भावाच्या काकाच्या मुलाची ही आई आहे. तर शांती त्या स्त्रीची कोण, हे विचारा. ठीक आहे, आता ही झाली तुमची शांती. ठीक आहे, ती लेडीज आहे म्हणून आपण गोल करूया. आता तिचा भाऊ काय, तर चौकोन करूया. ठीक आहे, आणि त्यांचे आई वडील कोण झाले, तर हे झाले. ठीक आहे, ही आई, आणि त्याला टच करून आपण एक पुरुष दाखवूया. ठीक आहे, म्हणजे ते झाले तिचे बाबा, कारण ते नवरा बायको आहेत म्हणून आपण टच केलंय. ठीक आहे, तर तिने सांगितलंय भावाच्या काकाच्या, म्हणजे तिचा पण तो काकाच झाला. ठीक आहे, म्हणजे ह्यांचा कोण झाला, हा भाऊ झाला हा. ठीक आहे, मुलाची सांगितलंय, काकाच्या मुलाची, म्हणजे आता काकांचा मुलगा पण दाखवायचा आपल्याला. तो कसा दाखवणार, तर चौकोन दाखवायचा. ठीक आहे, आणि ही झाली काकांची बायको. ठीक आहे, तर ही काकांच्या मुलाची आई पण झाली ना. त्याच विचारलं, त्यांचं तिचं ह्या दोघांचंच आपल्याला रिलेशन विचारलंय काय आहे, तर शांती त्या स्त्रीची कोण, म्हणजे ह्या स्त्रीच्या संबंधात शांतीचं आपल्याला रिलेशन विचारलंय. तर काय असणार आहे स्त्रीची शांती, तर पुतणी असणार. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये गोंधळायचं नाही, तुम्हाला काकू नाही करायचं. मी हा प्रश्न व्यवस्थित वाचायचा. ठीक आहे, शांती त्या स्त्रीची कोण, हे सांगितलं तुम्हाला. ठीक आहे, तर समजलं. चला, आता इथे बघा वेन डायग्राम, सेकंद, मिनिट, तास. ठीक आहे, आता कसं असणार, तर सेकंद हा मिनिटामध्येच असतो. ठीक आहे, आणि मिनिट आणि सेकंद कशामध्ये असतात, तर तासामध्ये असतात. म्हणजे तुमचं उत्तर काय येईल, तर सी येईल. ठीक आहे, समजलं. चला,
आता इथे काय दिलंय, एका महाविद्यालयात प्रत्येक 60 विद्यार्थ्यांमागे 2 शिक्षक व 1 शिपाई आहे. जर महाविद्यालयात विद्यार्थी शिक्षक शिपाई मिळून एकूण एवढे जण आहेत, ठीक आहे, 1449, तर तेथे किती विद्यार्थी आहेत? कसं करायचं, तर विद्यार्थी किती दिले आहेत म्हणजे स्टुडंट किती दिले आहेत, तर 60 दिले आहेत, ठीक आहे. शिक्षक म्हणजे टीचर किती दिले आहेत, तर 2 दिलेत, आपण त्यांचं गुणोत्तर घेऊया, ठीक आहे. आणि शिपाई म्हणजे पिऊन किती दिले आहेत, तर फक्त 1 दिलाय, म्हणजे हे त्यांचं गुणोत्तर झालं, ठीक आहे. आता हे टोटल संख्या आपल्याला भेट दिलेली आहे, टोटल संख्या दिलेली आहे, याचा अर्थ आपण कुठलेही कोणीही काढू शकतो, ठीक आहे. टीचर सांगितलं तर टीचर काढू शकतो, स्टुडंट काढले तर स्टुडंट काढू शकतो ह्याच्यामधले, ठीक आहे. तर आपल्याला त्यांनी विचारलं काय, तर विद्यार्थी म्हणजे स्टुडंट, तर गुणिले 60 करा. विद्यार्थी किती आहेत तिथे, तर गुणोत्तरात 60 आहेत. छेद काय करायचं, तर 60 अधिक 2 अधिक 3 म्हणजे किती, तर 63. आता करा गुणाकार, कितीचा भाग लागतो इथे, 9चा लागतो. 9 7 63, 9 एके 9 आणि किती आले 54, ठीक आहे. म्हणजे 9 सक 54 आणि 9 एके परत 9, ठीक आहे. परत 7चा भाग लावा, 7 एके 7, 7 दुने 14 आणि 2 राहिले, 7 त्रिक 21 म्हणजे 23 आले, ठीक आहे. 23 गुणिले 60 म्हणजे काय, तर हा शून्य जशाचा तसा, 6 त्रिक 18 हा 1 आणि 6 दुने 12 ने 1 13 म्हणजे किती येणार, तर 1380 हे विद्यार्थी आहेत. समजलं कसं करायचं, टीचर विचारलं तर काय करायचं फक्त, तर ह्या 60च्या बदली फक्त 2 घ्यायचे. पिऊन विचारले तर काय, तर 1 घ्यायचा. समजलं. चला आता हा बघा, हा कॉमन प्रश्न आहे, प्रत्येक परीक्षेला विचारलाय, ठीक आहे. एका व्यासपीठावर 6 व्यक्ती बसले असून प्रत्येकाने एकमेकाशी हस्तांदोलन केल्यास एकूण किती हस्तांदोलन होतील, ठीक आहे. कसं करतात, तर 6 आणि त्याच्या मागची संख्या कुठली, तर 5 छेद काय, तर 2 म्हणजे काय, तर 2 त्रिक 6 आणि 5 त्रिक 15 म्हणजे काय उत्तर येणार तुमचं, टोटल किती हस्तांदोलन होतील, तर 15. आता त्याचं सूत्र काय आहे ते बघा, n कंसामध्ये n वजा 1 छेद 2 हे सूत्र पण लक्षात ठेवा. कधी कधी काय होते, तर तुम्हाला n देतील म्हणजे टोटल हस्तांदोलन देतील किती झालेत ती, फक्त तुम्हाला व्यक्ती काढायला सांगतील, म्हणजे तुम्हाला हे सूत्र माहित पाहिजे. समजलं. चला आता इथे काय सांगितले, 8 बगळे 8 मासे 8 मिनिटात खातात, तर एक बगळा एक मासा किती मिनिटात खाईल. 8 बगळे हे 8 मासे छेद 8 मासे हे एक वस्तू आहे म्हणून ती छेदाला येणार, ठीक आहे. आणि मिनिट आहेत ते काय, तर गुणिले होणार, ठीक आहे. बरोबर काय, तर एक बगळा आणि सांगितलंय एक मासा म्हणजे एक इथे येणार आणि आपल्याला काय काढायचं आहे, तर मिनिट काढायचं म्हणजे एक्स काढायचं. समजलं. तर आता इथे काय होणार, तर हा 8 8 जाणार म्हणजे एक्स बरोबर काय येणार, तर 8 येणार म्हणजे किती खाणार, तर 8 खाणार. समजलं. चला आता हा बघा, परत सेम प्रश्न आपण मगाशी बघितलाय. 36 मीटर लांबीची पट्टी 8 ठिकाणी सारख्या अंतरावर कापली तर प्रत्येक तुकडा किती मीटर लांबीचा निघेल. आता 8 ठिकाणी कापतोय म्हणजे टोटल तुकडे किती होणार, तर 9 होणार आणि टोटल लांबी किती आहे, 36 आहे. म्हणजे काय करायचं, 36 छेद 9 म्हणजे काय भेटणार तुम्हाला, तर 4 मीटर भेटणार. समजलं. सोपं आहे. तर चला पुढे. आता इथे सांगितलं 400 मीटर लांबीच्या रस्त्यावर, आता हा समजा रोड आहे, ठीक आहे तुमचा, हा किती लांबीचा आहे, तर 400 मीटर लांबीचा आहे. त्याच्या आपल्या दोन्ही साईडने झाडं लावायचे, ठीक आहे. ही अशी झाडं लावायची दोन्ही साईडने आणि सांगितलं प्रत्येक झाडामध्ये 10 मीटरचे अंतर पाहिजे. म्हणजे ह्या 2 झाडांमध्ये किती अंतर पाहिजे, तर 10 मीटरचं अंतर पाहिजे. तर रस्त्यावर एकूण किती झाडे लागतील. आता पहिल्यांदा तर आपण एका साईडचं काढूया आणि मग त्याला त्याची दुप्पट करूया म्हणजे आपल्याला टोटल झाडं समजतील, ठीक आहे. आता टोटल लांबी आहे 400 मीटर, ठीक आहे. आणि एकमेकांमध्ये झाडामध्ये अंतर किती आहे, तर 10 मीटर आहे म्हणजे छेद 10 करा म्हणजे तुम्हाला किती झाडं लागतील ते समजेल, ठीक आहे. हे गेले म्हणजे किती राहिले, तर 40 राहिले म्हणजे 40 झाडं लागतील. पण बघा आता समजा 20 मीटरचं असतं तर हा 10 मीटरचं अंतर आणि हे 10 मीटरचं अंतर बरोबर आहे. तर झाडं किती लागणार आहेत तुमची, तर 1 2 आणि 3 झाडं लागणार आहे म्हणजे 1 अधिक लागते. याचा अर्थ काय, तर 40 अधिक 1 म्हणजे एका साईडला 41 झाडं लागतील. एका साईडला 41 झाडं लागतील याचा अर्थ इथे पण किती लागणार, दुसऱ्या साईडला रस्त्याच्या तर 41च लागणार म्हणजे 41 गुणिले 2 करा म्हणजे ते तुमचं उत्तर येईल, ठीक आहे. 2 1 2 4 2 8 म्हणजे किती झाडं लागतील, तर 82 झाडं लागतील. समजलं. चला आता इथे सांगितलं राजू हा रांगेत अगदी मधोमध उभा असून त्याच्या दोन्ही बाजूकडून 19वा नंबर आहे. म्हणजे ही जर रांग असेल तर राजू मध्यभागी आहे. तर इथे किती मुलं आहेत राजूच्या, तर 18 मुलं असणार. इथनं आपण तुम्ही मोजतायत म्हणजे 19वा नंबर राजू आहे आणि इथे किती असणार, तर 18 असणार. म्हणजेच काय, तर ही 18 अधिक 18 आणि अधिक 1, ठीक आहे. म्हणजे किती, 18 दुने 36 आणि 1 37 म्हणजे टोटल किती मुलं असणार आहेत त्याच्यामध्ये, 37 असणार आहे, ठीक आहे. समजलं. चला आता बघा ह्याच्यामध्ये आपल्याला सांगितलंय की विसंगत ओळखा, ठीक आहे. म्हणजे चुकीचा कुठला आहे तो ओळखायचा, ठीक आहे. आता बघा ह्या मुलाने कसं केलंय बघा, इथे उत्तर सोडवताना अधिक 3 24 अधिक 3 27 असतात, 27 अधिक 4 31 असतात, 31 अधिक
5 किती असतात तर 36 असतात, पण इथे किती दिलंय तर 33 दिलंय, पण 36 पण आपल्याला एकदम त्याच्या पुढचं संख्या आहे, म्हणजे हे लॉजिक चुकीचं आहे. ठीक आहे, काय असणार लॉजिक, तर ह्या संख्या बघा, ह्या संख्याला कशाने भाग जाईल तर बघा 3 जातो. काय असते 3 7 21 3 8 24, हे काय असते तर 3 9 27, एक इकडे काय असते तर 3 ह्याला भागच जात नाही 31 ला. ठीक आहे, पण इथे 8 आणि इथे 9 आहे, म्हणजे पुढची संख्या काय असायला पाहिजे होती तर 3 10 30. ठीक आहे, त्याच्या पुढची काय असली पाहिजे तर 3 गुणिले 11 पाहिजे, म्हणजे 11 त्रिक 33 जी आहे बरोबर, आणि त्याच्या पुढची काय असली पाहिजे तर 3 गुणिले 12 म्हणजे 12 त्रिक 36, म्हणजे ती सुद्धा आहे. म्हणजे कुठलं उत्तर चुकीचं आहे तुमचं तर 31 हे उत्तर चुकीचं आहे. समजलं. चला आता इथे काय सांगितलंय, काही बदक पाने आहे, म्हणजे ही बदक झाली. ठीक आहे, आणि ह्याच्यामधली काही पाने आहेत. ठीक आहे, पुढे काय सांगितलंय दुसरं विधान, सर्व पाने पुढे आहेत. ही सर्व जी पाने आहेत ती काय आहेत तर पुढे आहेत. ठीक आहे, आता अनुमान काय सांगितलं बघा, काही पुढ्या पाने आहेत, तर हो काही पुढ्या हे पाने आहेत. ठीक आहे, हे आपल्याला माहिती आहे दिलेलं आहे विधानात, म्हणजे हे उत्तर तुमचं बरोबर आहे. पुढे काही पुढ्या बदक आहेत, हो काही पुढ्या ह्या बदक आहेत, म्हणजे हे सुद्धा तुमचं बरोबर आहे. ठीक आहे, म्हणजे काय तुमचं तर दोन्ही अनुमाने हे बरोबर आहेत. समजलं. चला तर अशा प्रकारे आपण रायगड बँड्समनचा पेपर संपवलेला आहे. ठीक आहे, आता जे विद्यार्थी महानगरपालिका जी आत्ताच भरती आलेली आहे तिची किंवा रेल्वेसाठी कुठलीही परीक्षा म्हणजे ग्रुप डी असून दे, एनटीपीसी असून दे, किंवा पॅरामेडिकल असून दे, किंवा जेई असून दे. ठीक आहे, तर त्याचे आपण क्लासेस आता लवकरच चालू करत आहोत. ठीक आहे, आता जे विद्यार्थी ह्याचा अभ्यास करत असतील त्यांनी प्लीज कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून ते कुठलाही क्लास मिस करणार नाही. ठीक आहे, आणि तुम्ही शेअर आणि लाईक करायला विसरू नका. चला, थँक्यू.